नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि जे नगर परिषदचा आज पेपर झालेला आहे, म्हणजेच 25 ऑक्टोबरला जो पेपर झालेला आहे 2023ला नगर परिषदचा जो पेपर झालेला आहे, त्याच्या तिन्ही शिफ्टचा आपण एकत्रित ॲनालिसिस करणार आहोत. एकत्रित त्याचे पेपर बघणार आहोत. नेमकं प्रश्न काय आले होते, जेणेकरून 26 तारखेला जे पेपर होणार आहेत, बाकीचे पुढचे जे पेपर होणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि प्रश्नांचा ॲप्रोच कशा प्रकारे आहे तो कळून येईल. त्यामुळे आपला कमीत कमी प्रश्न चुकतील असं आपण प्रयत्न राहील आपला. तर बघूया नेमकं प्रश्न काय होते ते. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचे असणं, कन्फर्म असणं फार गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुमचे प्रश्न तुम्हाला कन्फर्म असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हा इम्पॉर्टंट असणार आहे फार व्हिडिओ आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बघू शकता. याचा आपले अपडेट आपण देतच असतो. त्यामुळे व्हिडिओच्या आधी आपल्या टेलिग्राम चॅनलला हे उपलब्ध होतं. तर बघूया प्रश्न काय होते ते. तर मराठीचं जे आहे उतारा, त्यावर 2 प्रश्न विचारलेले होते उतार्यावर. त्यानंतर प्रयोग होता एक, समास विचारला नाही, अलंकार नाही. त्यानंतर मराठी आणि लेखक यावर एक प्रश्न. त्यानंतर समानार्थी शब्दावर एक प्रश्न, विरुद्धार्थी शब्दावर एक प्रश्न, शुद्ध शब्दावर प्रश्न नव्हता. त्यानंतर वाक्यांचा प्रकारावर एक प्रश्न होता. त्यानंतर होकारार्थी नकारार्थी नव्हतं. त्यानंतर लिंगावर 2 प्रश्न, वचन काळ ओळखा यावर एक प्रश्न. त्यानंतर भाषेच्या इतिहासावर प्रश्न नाही. त्यानंतर बघूया इंग्रजीचं. तर इंग्रजीचं पॅरेग्राफवर 2 होते, म्हणजेच मराठीचे जसे 2 होते तसेच इंग्रजीचे सुद्धा 2 प्रश्न विचारलेले होते पॅरेग्राफवर. त्यानंतर सिनोनिम्स एक होता, अँटोनिम्स एक, वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं. त्यानंतर इडियम्स होतं. करेक्ट स्पेलिंग नव्हतं विचारलेलं, इनकरेक्ट पण विचारलेलं नव्हतं. त्यानंतर चेंज द व्हॉईस विचारलेलं नव्हतं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच विचारलेलं नव्हतं. त्यानंतर पॅराजंबल एक विचारलं होतं. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस विचारलेलं नव्हतं. जर माझं काही चुकत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये करेक्ट करा. ज्यांचे पेपर झाले असतील त्यांनी क्वेश्चन टाकू शकतात कमेंट सेक्शनमध्ये, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा होईल. तर त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, मुलांचं म्हणणं आहे की फार सोपं विचारलेलं होतं, आउट ऑफ येण्यासारखं गणित बुद्धिमत्ता होतं. त्यानंतर GSचं बघूया. पेपर 2 जो होता, म्हणजे पेपर 1 आपण बघितलं इतिहास, भूगोल, याचे नेमकं प्रश्न काय आहेत ते समजू शकलेले नाही आहेत. तर ते प्रश्न कोणाला माहिती असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकतात. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा प्रश्न काय होते नेमकं. त्यानंतर पेपर 2 जो होता, तर 2 पेपर आहेत आपल्याला माहिती आहे. पेपर 1 क्वालिफाय केल्याशिवाय पेपर 2 आपला चेक होणार नाही आहे. त्यामुळे पेपर 1 फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पेपर 2 सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. तर पेपर 2मध्ये महाराष्ट्राचा भूगोलवर 2-3 प्रश्न होते. त्यानंतर मानवी वसाहत, आदिवासी वसाहतचे जिल्हे विचारलेले होते. त्यानंतर पर्यटनावर प्रश्न होता. महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक यांच्यावर प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनावर 4 ते 5 प्रश्न होते. FR DPSP, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, CM, राज्यपाल आणि प्रेसिडेंट, म्हणजेच मूलभूत हक्क, मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे, कदाचित मूलभूत कर्तव्यावर नंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे कर्तव्यसुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, कर्तव्य करून जा. त्यानंतर जे आहे CMवर, राज्यपालावर, प्रेसिडेंटवर प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर राजकीय यंत्रणावर एक प्रश्न होता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटवर, जिल्हा प्रशासनातून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटवर प्रश्न होता. निवडणूक प्रक्रियेवर 2 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर प्रशासकीय कायद्यावर सुद्धा प्रश्न होता. कामगार कल्याण यावर सुद्धा एक प्रश्न, न्यायमंडळावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर माहितीचा अधिकार 2005वर एक प्रश्न होता. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम 2015वर आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 यावर 2 प्रश्न विचारलेले होते. संगणक माहिती तंत्रज्ञान यावर प्रश्न होता. त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे यावर 2 प्रश्न होते. सार्वजनिक वित्त व्यवस्था यावर 2 ते 3 प्रश्न होते. त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल महत्त्वाचे टॉपिक कोणते आहे. निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, याचंसुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चला पुढचं बघूया. फर्स्ट शिफ्टचं बघितलं आता, हे थर्ड शिफ्टचं आहे. सेकंड शिफ्टचं बघून घेऊ आधी. सेकंड शिफ्टचं इथं GSचे प्रश्न आहेत. तर वीज बिल विधेयक सुधारणा यामध्ये प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत हा प्रश्न विचारलेला होता. कदाचित उद्या वेरूळ विचारलं जाऊ शकतं.
वेरूळ विचारलं जाईल, असंही होऊ शकतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात असणाऱ्या किनारपट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात? अगदी सोपा प्रश्न आहे. त्यानंतर गोसी खुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे? करंटवर बेस प्रश्न आहे. करंटवर बेस प्रश्न आहे. त्यानंतर मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात? अधिनियमाशी संबंधित प्रश्न आहे. सिलेबसशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त कोण? सिलेबसशी संबंधित, अधिनियम यांच्याशी संबंधित. लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हा मांडण्यात आले? पुन्हा एकदा सिलेबस. त्यानंतर भ्रष्टाचार अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? भ्रष्टाचार अधिनियम 1988वर प्रश्न. त्यानंतर 2022-23 साली आकडेवारीनुसार अनौपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत? तर हा करंट बेस प्रश्न होता. त्यानंतर 2021 जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे? तर हा सुद्धा एक करंट बेस प्रश्न म्हणता येईल आपल्याला. 2011 असेल कदाचित, इथं 2021ला जनगणना अजून झालेली नाही आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे असा प्रश्न असू शकतो. त्यानंतर थर्ड शिफ्टचे बघूया. थर्ड शिफ्टमध्ये सिक्कीम या राज्य विधानसभेत 40 जागा आहेत, तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार त्याला ही विशेष तरतूद आहे? विशेष तरतूद सिक्कीमला कोणत्या कलमानुसार आहे? हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर GST कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे? तर आपल्याला माहिती आहे 101वे आहे ते बहुतेक. चुकलो असेल तर मला करेक्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर राजकीय पक्ष यांना समजण्यात येऊ नये हा दुरुस्ती RTIमध्ये केव्हा करण्यात आली? RTIबद्दल प्रश्न विचारलेला होता. राईट टू इन्फॉर्मेशन यावर प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नद्यांचा गट पश्चिम घाटापासून निघून पुढे बंगालच्या उपसागराला जातो? म्हणजे तुम्हाला एलिमिनेशन वापरायचं होतं. यात 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी 3 जे आहेत त्या नद्या पुढे बंगालच्या उपसागराकडे जाणाऱ्या असतील आणि एक जी नदी असणार आहे ती ऑड मॅन आउट असणार आहे. त्यामुळे ऑड मॅन आउट प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत? कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत? सिलेबसशी संबंधित प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वच्छेने नागरिकत्व स्वीकारल्यास पुन्हा TCS पॅटर्नवर आपण आलेलो आहोत. मागे आपण जे तलाठीच्या वेळेस बघितलं तर तशा पॅटर्नमध्ये प्रश्न विचारण्याचा आज प्रयत्न झालेला आहे. तर नागरिकत्वावर सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर मदर ऑफ PIL कोण आहेत असा प्रश्न होता. तर PIL म्हणजे जे आहे पब्लिक इंटरेस्ट लिगिटेशन्स असं काहीतरी फुल फॉर्म आहे त्याचा. पब्लिक इंटरेस्ट लिगिटेशन म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. मदर ऑफ PIL कोण आहे असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर छावणी उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रात शहरी लोकसंख्या प्रमाण 13.5 सर्वाधिक कोणत्या जनगणनेनुसार आहे? सर्वाधिक शहरी प्रमाण कोणत्या जनगणनेनुसार आहे असा प्रश्न विचारला गेला होता. तर थोडक्यात असे काही प्रश्न होतेच. तर जनगणना थोडीशी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर नागरिकत्व एक टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर जे आहे आपण बघितलं FR म्हणजेच फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर DPSP मार्गदर्शक तत्त्वे नाही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यसुद्धा इम्पॉर्टंट आहे. कर्तव्यावर आज प्रश्न नव्हता पण कदाचित उद्या विचारला जाऊ शकतो. त्यामुळे कर्तव्यसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे टॉपिक फार इम्पॉर्टंट आहेत. हे टॉपिक तुम्ही करून जा. तुमचा प्रश्न एखादा तरी बरोबर येईल. त्यामधून जे प्रश्न असतील त्यातून जे प्रश्न तुम्हाला येतील त्यातून प्रश्न बरोबर येतील तुमचे, चुकणार नाहीत. तर असं काहीसं आपल्या चॅनलवर अपडेट होत असतं, नवीन नवीन हे येत असतं. त्यामुळे तुम्ही याला फॉलो करू शकता. तुम्हाला आवडलं तर, व्हिडिओ आवडला असेल, काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. मी अधिकारी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट सगळ्यांना पुढच्या उद्या पेपर देणाऱ्या मुलांसाठी. नगर परिषदचे ज्यांचे पेपर आहेत त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. पुढे ज्यांच्या असतील अजून ZPचे वगैरे त्यांनासुद्धा सगळ्यांना ऑल द बेस्ट. चला बाय.